तर आज स्मार्ट मीटर लावल्यानंतर त्याचं बिल 10,000 रुपये आलेलं आहे। महावितरण विभागाकडून बसवण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा एमएसईबी कार्यालयाला घेराव। राज्यात सध्या स्मार्ट मीटर बसवण्याचं काम वीज महावितरण विभागाकडून हाती घेण्यात आलं असून या विरोधात आक्रमक झालेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने आज डहाणू एमएसईबी कार्यालयाला घेराव घालत आंदोलन केलं। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं असून स्मार्ट मीटरद्वारे शासनाने वीज महावितरण विभागाकडून ग्रामीण भागातील वीज ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचा आरोप यावेळी निकोले यांच्याकडून करण्यात आला। सर्वसाधारण मीटरद्वारे येणारं 500 रुपयांचं बिल अचानक स्मार्ट मीटरमुळे 10,000 पोहोचलं असून याचा आर्थिक भुर्दंड ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना बसत असल्याचं देखील यावेळी निकोले यांच्याकडून सांगण्यात आलं। तसंच वीज ग्राहकांना देण्यात आलेल्या स्मार्ट मीटर हे तातडीने रद्द करून जुन्या मीटरप्रमाणे रीडिंग घेऊनच वीज बिल द्यावं अशी मागणी देखील यावेळी निकोले यांच्याकडून करण्यात आली। डहाणू वीज महावितरण कार्यालयाच्या आवारात अधिकाऱ्यांनी घेराव घालत आंदोलन केल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। आज डहाणू मतदारसंघामध्ये डहाणू एमएसईबी कार्यालयावर आम्ही आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा मोर्चा केलेला आहे। गेल्या काही दिवसापासून साधारणतः 2 महिने झाले हे स्मार्ट मीटर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे लावण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अनुभव असा येतो की पूर्वीचा जो जुना मीटर होता त्याचं बिल साधारणतः जर 500 असेल, आपण एक उदाहरणार्थ घेतलं तर 500 असेल, तर आज स्मार्ट मीटर लावल्यानंतर त्याचं बिल 10,000 रुपये आलेलं आहे। आणि ही गोष्ट काही एकाकडे झालेली नाही आहे, म्हणजे साधारणतः आज हा जो मोर्चा आलेला आहे ह्या मोर्चामध्ये अनेक लोकांकडे ही अशी बिल आणलेली आहे आणि सर्व जनता ही त्रस्त झालेली आहे। आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही अशी मागणी घेऊन आलेलो आहोत की जुना मीटर होता तोच लावला पाहिजे, स्मार्ट मीटरची आम्ही इथे विरोध करतो। स्मार्ट मीटर कोणीही लावू नये अशा प्रकारची मागणी एक आहे। 2 दिवसापूर्वी एमएसईबीचे अधिकारी आमच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये आले होते आणि त्यांनी मला असं सांगितलं की साहेब, जो जुना मीटर आहे तो आणि स्मार्ट मीटर आहे ह्याच्यामध्ये बिलिंगमध्ये काही फरक येणार नाही, परंतु फरक आलेला आहे। मग आम्ही असं म्हणतोय, आमची मागणी आहे की जर जुना मीटर आणि स्मार्ट मीटरमध्ये बिलमध्ये जर फरक नसेल तर तुम्ही स्मार्ट मीटर लावूच नका ना, आमचा जुना मीटर तुम्ही आम्हाला लावून द्या। अशा प्रकारची मागणी आज या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहोत। सर्व मोठ्या संख्येने इथे नागरिक, शेतकरी, कामगार उपस्थित झालेले आहेत आणि आमचे हे आंदोलन ठिय्या आंदोलन आहे। जोपर्यंत डहाणू एमएसईबीचे कार्यालय आम्हाला असं लेखी देत नाही की आम्ही जे स्मार्ट मीटर लावलेले आहेत ते स्मार्ट मीटर आम्ही काढून घेऊ आणि तुमचे जे जुने मीटर आहेत ते जुने मीटर आम्ही लावून देऊ, अशा प्रकारची मागणी आहे।